नाशिकमधील दृश्य आपण पाहतोय। अपूर्व हिरे यांचा भाजपात पक्षप्रवेश पार पडतोय। या ठिकाणी चंद्रकांत पाटील यासोबतच रवींद्र चव्हाण उपस्थित आहेत। मोठ्या संख्येने अपूर्व हिरे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते सुद्धा भाजपात आज पक्षप्रवेश करतात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपमध्ये एकूणच हे जरा इथले आपले डावीकडचे सगळे जरा थोडं बाजूला सरकूया। मागे मागे मीडियामध्ये कोणाला दिसत नाहीये। आपला इतका सुंदर चांगला कार्यक्रम जर मीडियामध्ये दिसायचा असेल कार्यकर्त्यांनी शिस्त पाळली। थोडं खाली बसू, खाली बसू, खाली बसा, खाली बसा। जागेवर तिथंच खाली बसा। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल? सध्या अपूर्व हिरेंचा भाजपात पक्षप्रवेश होतोय, काय अधिकचे अपडेट्स? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर भाजपमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रवेश जे आहेत ते दररोज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज अपूर्व हिरे माजी आमदार आहेत, त्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय। तर प्रवीण माने यांचा सुद्धा इंदापूर मधल्या प्रवेश जो आहे तो होतोय। आपण जर पाहतो हर्षवर्धन पाटील यांना कुठेतरी पर्याय म्हणून भाजपने आता इंदापूर मधून प्रवीण माने यांना कुठेतरी पक्षामध्ये घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे अपूर्व हिरे एक नाशिक मधलं मोठं नेतृत्व आहे आणि त्यांना सुद्धा भाजपमध्ये प्रवेश या ठिकाणी दिला जातोय। चंद्रकांत पाटील आणि नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश जो आहे तो अपूर्व हिरे यांचा या ठिकाणी संपन्न झाला पाहायला मिळते। मोठी गर्दी भाजप कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते। कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष या ठिकाणी पाहून येतोय। भाजपकडून आता आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या विभागामध्ये बॅकलॉग भरून काढायचा आहे त्या ठिकाणी वेगवेगळे पक्षप्रवेश जे आहेत ते होताना पाहायला मिळत आहेत। अगदी नक्कीच विनायक, आपण पाहतोय या ठिकाणी। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। चंद्रकांत पाटील आता या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी आणि एकूण सगळ्यांशी संवाद साधतात। प्रवीण मानेच्या बरोबर ज्यांचे प्रवेश झाले असं मी घोषित करतो, कारण आता तुम्ही इथे येऊन मान्य अध्यक्षांकडून प्रवेश करणं हे डिफिकल्ट आहे ना। नाव असतो मयूरसो दादा पाटलांचा झाला, बाबासाहेब चौरेंचा झाला, राजेश जामदार मान्य तालुका अध्यक्ष इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मान्य श्री अमोल मुळे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, श्री अनिकेत निंबाळकर युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, श्री समदभाई सय्यद उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, श्री बबनराव यादी वाचली की झाले।